त्यालाच काळोबा कोळी म्हणतात. आणि मग तो रेड्याचा मालक तोही स्तब्ध झाला, किंवा माझ्या रेड्यामुळं मला माऊलीचा सहवास घडला. माऊली आता तुमच्याच हाताने मला समाधी द्या. आणि मग ज्ञानोबरांनी त्या कोळ्यालाही समाधी दिली. ते स्थान हायवेच्या कडाला आहे बघा, कधी गेले तर बघा. आणि ते स्थान मध्यंतरी रोडमध्ये जाणार होतं. मग झेडपीला सदस्य होते आमचे निमगाव साहेबाचे पांडुरंग पवार साहेब. मी त्यांच्या कानावर घातलं, पवार साहेब तुम्ही वारकरी आहेत, ते स्थान वाचलं पाहिजे. काही झालं तरी ते स्थान रस्त्यात जाता कामा नये. ती संजीवन समाधी माऊलीने समाधी दिलेली ती ती काय असे काय प्रेतावरलं थडग आहे का? संजीवन समाधी वाचली पाहिजे. पांडुरंग पवार साहेबांनी वळसे पाटलांची गाठ घेऊन त्यांच्या ते कानावर घातलं आणि ती समाधी अद्यापी तरी वाचलेली. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये ते जाणार होतं. ज्ञानोबराने त्यांना तिथं समाधी दिली आणि त्यांचा दशक्रिया नाही 13वा विधी होईपर्यंत तिथं थांबले. आजही तुम्ही बघा त्या हायवेच्या वरच्या साईडला ज्ञानोबराने त्याचा दशक्रिया केला. तिथेही मंदिर बांधले त्या वाकी ग्रामस्थांनी. आणि तिथे एक विहीर आहे. विहिरीला खूप मोठे मोठे दगड आहेत. माऊलीच्या काळातली विहीर आहे. हाताला पाणी. 72च्या दुष्काळात सगळीकडे पाणी आटलं पण त्या विहिरीला पाणी होतं. कारण त्याच विहिरीच्या पाण्याने माऊलीने त्या रेड्याच्या मालकाचा दशक्रिया केला, 13वा केला. आणि तिथं आजान वृक्ष आहे.